बाळा, राहू दे चिलीम. महाराज, तुम्हीच म्हणालात ना चिलीम भरून दे म्हणून. हो, म्हणालो होतो, पण आता राहू दे. गांजाचा दरवळ आणि गुलाब पुष्पाचा सुगंध याचा मेळ कधी काही जमायचा नाही. गुलाबाचा सुगंध आम्हाला कसा येत नाही महाराज? भक्तिपुष्प आहे हा गुलाब, ज्याचा सुगंध ज्याने वाहिलाय आणि ज्याच्यासाठी वाहिलाय त्यालाच येणार. एका मातृभक्ताने मोठ्या भक्तिभावाने हे गुलाब पुष्प आमच्या पादुकांवर वाहिलंय. विद्याधर आहे त्याचं नाव. नावाप्रमाणे तो वेदविद्या विभूषित होणार आहे. सगळ्या पंचक्रोशीत वेदशास्त्री विद्याधर गुरुजी म्हणून हा ओळखला जाईल. आमचा आशीर्वाद आहे तुला विद्याधर. विद्याधर, कधी काही कारणास्तव आमच्या भक्तीत खंड पडला तरी चालेल, परंतु मातृभक्तीत खंड पडू देऊ नकोस. आज जो काही तू आहेस तो तुझ्या जन्मदात्या आईमुळेच. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात. हे ईश्वरा, सगळ्यांना सद्बुद्धी दे, त्यांचं रक्षण कर. विद्याधर, या घरात गजानन महाराजांच्या पादुकांची मी प्रतिष्ठापना केली. जमेल तशी त्यांची यथासांग पूजा केली. पण आता वयानुसार नियमित दर्शनाला जाणं नाही होत रे. तुझी ही यथासांग पूजा बघून मला महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचं समाधान मिळतं. अगं आई, तुझ्या पोटी माझा जन्म झाला हे मी माझं भाग्यच समजतो. तू मला भक्ती मार्गाला लावलंस आणि त्यामुळे माझं आयुष्य कृतार्थ झालं. तू मला महाराजांच्या चरणी लीन होण्यास सांगितलंस आणि म्हणूनच मी षड्ऋतूंवर विजय प्राप्त करू शकलो. एखादी गोष्ट करताना मी जे काही करतोय त्याबद्दल महाराजांना काय वाटेल याचा विचार प्रथम मनात येतो आणि म्हणून माझ्या हातून कोणतीच चूक घडत नाही. विद्याधर, तुझ्या वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर मी पार खचून गेले होते. त्यानंतर गजानन महाराजांच्या मठात जाण्याचा योग आला. बंकटलाल अगरवालांनी मला गजानन महाराजांच्या पादुका दिल्या. त्याची मी यथासांग पूजा सुरू केली. त्याने मला बळ मिळालं. मी घेतलेला वसा आज तू चालवतोयस हे पाहून खूप बरं वाटतंय. अगं आई, तू खूप केलंस माझ्यासाठी. या उतार वयात सुद्धा तू जे काही कष्ट घेतेस ना ते मला पाहवत नाही. आता बास कर. अगं विश्रांती घे जरा. मी कमावून आणीन घरी. कमवशील रे बाळा, पण मी शास्त्रींच्या घरी जे काम करते ना ते मेहनताना मिळावं म्हणून नाही करत. त्या घराचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. त्याची परतफेड म्हणून, माझं कर्तव्य म्हणून. आई, बरं का रमाकांत, अरे गेली 30 वर्ष पौरोहित्य करून भरपूर धन आणि मान सन्मान मिळवलाय मी. या सर्वापासून निवृत्त होण्याचा विचार माझ्या मनात घोळतोय. अगदी माझ्या मनातलं बोललात बाबा तुम्ही. मीही तुम्हाला हेच सांगणार होतो. तुमचा वारसा मी पुढे चालू ठेवेन. तुम्ही आता विश्रांती घ्या. मामांजी, तुम्ही इतके वर्ष ईश्वर भक्ती करत आहात, परंतु तीर्थक्षेत्री जाण्याचा योग काही आलेला नाही. आता तुम्ही तीर्थयात्रेला जाऊन देवदर्शन करावं आणि भक्ती मार्गाचा कळसाध्याय लिहावा असं आम्हाला वाटतं. खरंय तुमचं. तीर्थक्षेत्री पाय लागल्याशिवाय भगवंताचा आशीर्वाद मिळाल्याचं समाधान नाही लाभत.
ये चित्रा, झालं का देवदर्शन? हो. काय मागितलंस देवाकडे? मागायचं काय, न मागताच सारं काही मिळालं आहे मला, आणि यापुढेही मिळेल अशी खात्री आहे. बरं का चित्रा, बाबांनी तीर्थयात्रेला जाण्याचं निश्चित केलंय. फारच छान. पण एकटं नाही जायचं हा बाबा, मीही येईन तुमच्या सोबतीला. तू येणार म्हणतेस माझ्या बरोबर? अगं, तू 16 शुक्रवारचं व्रत घेतलंयस ना, आणि पैकी 4 शुक्रवार झालेत. इतर शुक्रवार होस्तवर मला काही धीर ठरवता येणार नाही. रमाकांतला काही काम सोडून माझ्या बरोबर येता येणार नाही. मीच जाईन एकटा. नाही बाबा, तुम्ही एकटं नाही जायचं. तुमच्या सोबत कोणीतरी येईल अशी व्यवस्था करू आम्ही. प्रवासात काही झालं तर कोणी जबाबदार व्यक्ती नको का आपल्या बरोबर? नमस्कार शास्त्री बुवा. नमस्कार. काय म्हणतोय तुमचा विद्याधर? आणि वेद पठणातली त्याची प्रगती कशी काय? उत्तम. आपल्यासारख्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आहेत सोबत. सुनबाई, कामाचं सांगताय ना? हो, या ना, आपण दोघी मिळून कामावर उरकूया. चला. यमुनाबाई मोठी खंबीर स्त्री आहे. आपल्या मुलाला तिनं एकटीनं वाढवलं, भक्ती मार्ग दाखवला. हे काय सुनबाई, तुम्ही स्वयंपाकाची तयारी करून ठेवलात? म्हटलं कणिक मळून ठेवते, तोवर तुम्ही यालच ना. अहो, माझी कामं मला करू देत. मी यायच्या आधी निम्मी कामं तुम्ही करून ठेवता, मग मी काय करायचं? उद्यापासून हवं तर मी लवकर येत जाईन. हे बघा, तुम्ही असं कामं करून ठेवता ना, मग मला मेहनताना घेताना अगदी अवघडल्यासारखं होतं. असं का म्हणता? तुम्ही मला हक्काने सुनबाई म्हणून हाक मारता ना, मग मी तुमच्या कामांना हातभार लावला तर त्यात एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? सुनबाई, खूप माया लावलीत तुम्ही. तुमच्या सासूबाई होत्या ना, तेव्हापासून या घरात येते. धाकट्या बहिणीप्रमाणे त्यांनी माया केली. मेहनताना कधी हातावर नाही ठेवला, ओटीत घातला. संकोच वाटायचा. म्हणायच्या, यमुना, तुझे पती गेले, पण तू तुझ्या मुलाला कधी त्यांची उणीव भासू दिली नाहीस. वडिलांचं प्रेम दिलंस, त्याचा सांभाळ केलास. मग तू स्वतःला विधवा का समजतेस? खूप आधार वाटायचा त्यांचा. अकाली गेल्या, पण या घराने मला कधी अंतर दिलं नाही ग. हो ना, मग तुम्ही सुद्धा आमच्यासाठी आपुलकीने काहीतरी करावं असं मला वाटतं. बोल, काय करू तुझ्यासाठी? तुम्ही करताच हो नेहमी, परंतु आणखी एक गोष्ट तुम्ही करावी असं माझ्या मनात आहे. बोल, काय करावं अशी इच्छा आहे तुझी? मामंजींना तीर्थयात्रेला जायचंय, परंतु त्यांच्या सोबतीला कुणीच नाहीये हो. तुमचा विद्याधर जर मामंजींसोबत गेला तर आम्ही त्यांना निश्चिंत मनाने तीर्थयात्रेला पाठवू शकतो. बैस. कसा गेला गुरुजींकडचा दिवस? उत्तम. गुरुजी कौतुक करत होते माझं. म्हणाले की तुमच्या घरात कोणी पौरोहित्य करणारी व्यक्ती नसताना तू जे काही परिश्रम घेऊन संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवलेस त्याबद्दल फार कौतुक करत होते गुरुजी माझे. शिक रे बाळा, शिक. खूप मोठा हो. मोठमोठ्या विद्वानांच्या सभेत तुला अगदी मानाचं स्थान मिळावं ना, हे माझं स्वप्न आहे. आणि गजानन महाराजांच्या आशीर्वादाने हे स्वप्न साकार होईल अशी माझी खात्री पण आहे. आई, आता मला 15 दिवस रजा आहे. तूही 15 दिवस शास्त्रींकडे जाऊ नकोस. काय? 15 दिवसाची सुट्टी? हो. बरं झालं. नाहीतरी शाळेला सुट्टी घेऊन अनंत शास्त्रींबरोबर तीर्थयात्रेला कसं पाठवायचं हा मला प्रश्नच पडला होता. बरं झालं, परस्पर निकाल लागला. मला कुठे जायचं म्हणालीस? तीर्थयात्रेला. अरे, अनंत शास्त्रींबरोबर कोणी सोबत नाहीये ना,
म्हणून त्यांच्या सोनेने विचारलं होतं विद्याधरला पाठवाल का म्हणून. मी आपली परस्पर हो म्हणून मोकळी झाले. अरे त्या निमित्ताने तुझे पाय तीर्थस्थळाला लागतील. अगं पण मी गेलो तर तू एकटी कशी राहशील? एकटी कशाला? रखमेची सोबत घेईन ना. आणि बघ, माझं कारण सांगून तू तीर्थस्थळाला जायची आलेली संधी वाया दौडू नकोस. आणि महाराजांच्या पादुकांची पूजा करण्याचा नियम मोडू? सांग ना. अरे नियम कशाला मोडायचा? तू पादुका सोबत घेऊन जा ना. नको आई, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. मी शब्द दिलाय त्यांना. तुझ्या आईने दिलेला शब्द तू मोडणार आहेस? ठीक आहे आई, जाईन मी. शहाणा माझा बाळ. काय रे, जी महाराज. तुला कधी तीर्थयात्रेला जावंसं वाटतं की नाही? वाटतं ना महाराज. एखाद्या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी मी तयारीही करतो. सारी तीर्थक्षेत्र आपल्या पायाशी असताना मी अजून कुठे जायला पाहिजे? प्रत्येक जण आपल्या मनातील भक्तिभावानुसार विचार प्रगट करतो. पण आम्हाला असं सुचवावंसं वाटतं की प्रत्येकाने आपल्या मनातील इच्छित तीर्थक्षेत्री एकदा तरी जावं, कारण त्या स्थानाला महत्त्व असतं. म्हणून महाराज, प्रत्येक स्थानाला एक वेगळं महत्त्व आहे, पावित्र्य आहे. तिथल्या शुद्ध आणि सात्विक वातावरणाचा आपल्या अंतःकरणावर परिणाम होऊन आपल्या पारमार्थिक जाणीवा प्रगल्भ होतात. चित्त परमेश्वराच्या ठिकाणी एकाग्र होतं. म्हणून तीर्थक्षेत्री जावं. जी महाराज. आता मला सांग, तुला कोणत्या तीर्थक्षेत्री जाण्याची इच्छा आहे? महाराज, मला जावंसंही वाटतंय आणि तिकडे राहावंसंही वाटतंय. कुठे? श्री गजानन महाराजांच्या मठात. गण गण गणात होते. रमाकांत, सुनबाईची आणि चित्राची नीट काळजी घे. घराकडे नीट व्यवस्थित लक्ष दे. मी तीर्थयात्रेला चाललोय आणि माझी खात्री आहे की माझ्या जावयाचा शोध याच तीर्थयात्रेत साध्य होणार आहे. आणि चित्रासाठी अनुरूप वर याच यात्रेत मला सापडणार आहे. बाबा, तुम्ही चित्राच्या लग्नाची नका काळजी करू. तुम्ही प्रवासात नीट सांभाळून राहा. अरे माझी काळजी घ्यायला हा माझा विद्याधर आहेस की काय रे विद्याधर? हो, गजानन महाराज माझ्या सोबत आहेत. महाराज असताना काय चिंता, तेच आमची काळजी वाहणार. गजानन महाराजांच्या पादुका सोबत घेऊन जात आहे मी. गण गण गणात बोलते. अरे विद्याधर, तुझी सोबत झाली हे फार बरं झालं बघ. अरे बुद्धिवान माणसाची सोबत कायम ज्ञानात भर घालणारीच असते. आणि इतक्या लहान वयात तुला जी बुद्धी प्राप्त झाली आहे त्याचं खरोखर खूप कौतुक वाटतं मला. ही सारी गजानन महाराजांची कृपा. माझ्या प्राणात प्राण असेपर्यंत मी महाराजांचा ऋणी राहील. शेवटपर्यंत महाराजांच्या सेवेत राहील. विद्याधर, अरे प्राणापेक्षा मोलाचं काय आहे असं तुला वाटतंय? प्राण मोलाचा आहेच, पण प्राणापेक्षाही मोलाचं आहे ते म्हणजे सत्व. सत्व गेलं, कीर्ती गेली तर जगण्याला काय अर्थ? या सत्वरक्षणापायी राजा हरिश्चंद्राने स्वतःची राणी तारामती हीच विकली, स्वतःच्या राजपुत्रासही विकली आणि सरते शेवटी स्वतःसही विकली. आणि या सत्वरक्षणामुळे राजा हरिश्चंद्र कीर्तिवंत झाले. अरे सत्व म्हणजे काय अपेक्षित आहे तुला? सत्व म्हणजे स्वतःच्या अंतरात्म्यास स्मरून दिलेला शब्द पाळणे, प्रसंगी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन समोरच्याचं प्राण वाचवणे. विद्याधर, या शास्त्रीबा, तुमच्या राहण्याची व्यवस्था इकडे करण्यात आलेली आहे. आभारी आहे. नाव काय बाळा तुझं? श्रीपाद. वा, छान नाव आहे. हा विद्याधर
यानं येताना श्री गजानन महाराजांच्या पादुका आणल्या. उद्या सकाळी येऊन यांचं दर्शन घेऊन जा. उद्या सकाळी का शास्त्रीबा? श्री गजानन महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी सकाळ काय आणि रात्र काय? बघू त्या पादुका. विद्याधर, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. कोणतेही सत्कार्य करण्यापूर्वी गजानन महाराजांच्या नावाचं स्मरण कर. तू हाती घेतलेल्या कार्यात तुला निश्चिंतपणे यश मिळेल. बरं, मी काय म्हणतो, मी तुमच्या भोजनाची व्यवस्था करतो, तोपर्यंत तुम्ही संध्यास्थान आटपून घ्या. विद्याधर, जी, अजून झोपला नाहीस का बाळा? तुम्हाला मध्येच जाग आली आणि तुम्हाला काही हवं असेल आणि मी झोपलोय हे पाहून तुम्ही मला हाक मारायचे नाही, म्हणून मीच झोपलो नाही. फार भाग्यवान आहे हो तुझी आई. अरे, तुझ्यासारखा सद्गुणी मुलगा तिला लाभला. माझ्यासाठी इतकं करतोस तर स्वतःच्या आईसाठी किती करत असशील? माझी आई माझं सर्वस्व आहे. मोठ्या माणसांची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असावं हे मी माझ्या आईकडनंच शिकलो. छान. विद्याधर, आता रात्र फार झाली. मला आता काहीही नकोय. तू झोप. पहाटे देवदर्शनास जाताना डोळ्यावर झोप नसावी. बरं, पण काही लागलं तर निसंकोचपणे हाक मार. हो. महाराज काहीतरी करा. अरे बापरे, माझं नाग आहे. माझ्या गावात कोणी वैद्य पण नाही. माझा यांचे प्राण वाचणं कठीण आहे. काय महाराज, काहीतरी करा महाराज.